तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. आले देवाची आज्ञा तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. आले देवाची आज्ञा तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. हरिचंद्र तारा राणी वाहिनो घरी पाणी, वाहिनो घरी पाणी, वाहिनो घरी पाणी. हरिचंद्र तारा राणी वाहिनो घरी पाणी, वाहिनो घरी पाणी, वाहिनो घरी पाणी. आले देवाच्या मनात तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. आले देवाची आज्ञा तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. पांडवांचा सहकारी केले राजा मुनी तुझी, केले राजा मुनी तुझी, केले राजा मुनी तुझी. पांडवांचा सहकारी केले राजा होई दूरी, केले राजा होई दूरी, केले राजा होई दूरी. आले देवाची आज्ञा तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे. आले देवाची आज्ञा तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. तुका म्हणे उगीच राहा, तुका म्हणे उगीच राहा, तुका म्हणे उगीच राहा, तुका म्हणे उगीच राहा. तुका म्हणे उगीच राहा. होईल ते तर पहा, होईल ते तर पहा, होईल ते तर पहा. तुका म्हणे उगीच राहा, होईल ते सहज पहा, होईल ते सहज पहा, होईल ते सहज पहा. आले देवाची आज्ञा, आले देवाची आज्ञा, आले देवाची आज्ञा, आले देवाची आज्ञा. आले देवाची आज्ञा तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. आले देवाची आज्ञा तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. गोवार कुमारी, जय जय विठोबार कुमार, जय गोवार कुमारी. जय विठोबार कुमार. वा वा. आले देवाची आज्ञा. ओ
आले देवाची आठवण आले देवाची तेथे कोणाचे
वाचा बोलली वा येथे कोणाचे चालेना, येथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, चालेना. विठ्ठल 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 हा टाळ टाळ एक टाळ विठ्ठल हो विठ्ठल 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 आले देवाचीच्या मना तिथे कोणाचे चालेना. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. आले देवाचीच्या मना तिथे कोणाचे चालेना. नाही चालत बरं का, त्याचं कोणाचं चालत नाही महाराज. पांडवाचा सहकारी केले राजाहुनी दुरी. आले देवाजीच्या मना तिथे कुणाचे चालेना. तुका म्हणे उगीच रहा, तुका म्हणे उगीच रहा. होईल ते सहज पा. आले देवाजीच्या मना तिथे कुणाचे चालेना.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मण्य देवं गौरीपुरविनायकं भक्तावस्मरे नित्यं मायुरारदशदये जयांचेया स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण ते जीवन श्रीचरण सद्गुरूचे ते नमस्कार महायोग पीठ विमलजं परमुंडलिकाय मंदिरे समागत्य शिष्टानन्दं परब्रह्मलिंगं जय पांडुरंगाकरू प्रथम नमः 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 त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तयाटविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी ओम नमो जे आद्या वेद प्रतिपद्या जे जेस सव्यध्या आत्मरूपा देवा तुचे गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारे जोजे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं देवकी परमानंदम कृष्णं वंद्यं जगद्गुरुं आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी विठ्ठल विठ्ठल अखंड विश्वाचा विचार करता अखंड महाराष्ट्राचा विचार करता थोडासा आवाज द्या विठ्ठल विठ्ठल विश्वाचा विचार करता अखंड महाराष्ट्राचा विचार करता ज्यांच्या पदस्पर्शानं अखंड महाराष्ट्र पावन आणि पुनीत झाला अवघ्या विश्वाला आदर्श ठरणारा व्यक्ती महत्व म्हणजे छत्रपती शिवराय स्वतःच्या बलिदानातून स्वतःच्या त्यागातून संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण विश्वाला हिंदुत्व काय आहे समजून देणारे समजून सांगणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगून हे विश्वची माझे घर ऐशी मती जयंती स्थिर किंबहुना चराचर आपण झाला संपूर्ण विश्वाला वारकरी संप्रदाय समजून देणारे समजून सांगणारे भगवान श्री ज्ञानोबा आहे. एवढंच नाही महाराज कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत अखंड हिंदुस्थानावरती ज्यांनी तब्बल 28 वर्ष राज्य केलं अशा असणाऱ्या राजमाता पुरोगामी अहिल्यादेवी होळकर ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना केली अशा असणाऱ्या छत्रपती शिवरायांचे सुद्धा आद्य गुरु असणारे 4 वेदांचं मंथन करून 5वा वेद रूपी गाथा निर्माण करणारे अवघ्या विश्वाला मानवतेचा संदेश देणारे श्रीमंत श्री वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी शोभून दिसणारे जगतवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध निवासी साधू संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आजच्या सेवेसाठी अभंग विठाला महाराज अभंग कुणाचा आहे अभंग कुणाचा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय काय सांगतात अभंगामध्ये आले देवाजीच्या मना तिथे कुणाचे चालेना त्याच्या मनात आले ना तो कुणाचं चालतं का नाही अजिबात महाराज कारण कुणाचं चालत नाही. तुम्ही जन्मल्यापासून ते मरेपर्यंत महाराज सगळ्या जगावर लॉकडाऊन झालेलं कधी बघितलं होतं का जग थांबलेलं कधी बघितलं होतं का नाही बघितलं बरोबर का नाही. परंतु कुणाच्या मनात आलं आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना त्याच्या मनामध्ये आले ना तो कुणाचं चालत नाही महाराज. एवढंच नाही हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी हरिश्चंद्र राजा कोण होता महाराज कोण होता ज्याच्या कुळामध्ये भगवान रामानं जन्म घेतला
बरोबर ना? तो हरिश्चंद्र राजा, त्या हरिश्चंद्र राजाला सुद्धा डोंबा घरी पाणी व्हायचं काम केलं महाराज. डोंबाच्या घरी पाणी व्हायचं काम केलं महाराज. आणि महाराज एवढंच नाही, रूपवती असणारी, सौंदर्यवान असणारी तारा राणी कुणाची धर्मपत्नी? हरिश्चंद्र राजाची धर्मपत्नी. महाराज त्यानं स्वयंपाक करण्याचं काम केलं महाराज. कुणाच्या मनात आलं? देवाच्या मनामध्ये आल्यानंतर तिथं कुणाचंच चालत नाही महाराज. पांडवाचा सहकार्य केले राजावरी दुरी. महाराज पांडव कोण होते महाराज? कोण होते पांडव महाराज? 5 पांडव होते, बरोबर ना? पण कोण होते महाराज? ज्याचा महाराज रथ चालवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आले होते का नाही? ज्या अर्जुनाचा रथ चालवण्यासाठी कोण आले होते? भगवान श्रीकृष्ण आले होते, त्यांना सह करण्यासाठी. ते पांडवांना सुद्धा महाराज वनवास भोगावा लागला. पांडवाचा सहकार्य केले राज्याहुनी दुरी. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अरे एवढे मोठमोठे लोक जन्माला आले, त्यांच्या वाट्याला दुःख आलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे उगीच राहा, होईल ते सहज पा. जे एवढ्या मोठ्या महात्म्यांच्या का नाही महाराज, एवढी मोठी माणसं जन्माला आले, त्यांच्या वाट्याला एवढं मोठं दुःख आलं, मग आपल्या वाट्याला येणारच महाराज. त्याच्यामध्ये खंत न मानता काय करायचं? तुका म्हणे उगीच राहा, होईल ते सहज पा. विठ्ठला आज महाराज या ठिकाणी वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. थोडासा आवाज द्या मला, थोडासा. विठ्ठल वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वैकुंठवासी असणारे आमची आजी कलावती दामोकरे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे. त्यांचे मुलगे महाराज, त्यांचा मुलगा असणारे आमचे उत्तम दामोकरे यांच्याकडून माझ्यासारख्या पामराकडे कीर्तनाची सेवा आली. ही माझी मी परमभाग्य समजतो महाराज. आणि त्यांचे महाराज मालक असणारे, ज्या आजी गेल्यात ना, त्यांचे मालक असणारे दामू दत्तूकरे या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज. जन्माला आल्याच्या नंतर महाराज मनुष्याला जायचंय, बरं का? जन्माला आल्याच्या नंतर मनुष्याला जायचंय, परंतु जात असताना असं कार्य करावं की महाराज गावातल्या लोकांनी तर आठवण करावी महाराज, गावातल्या लोकांनी आठवण करावी. परंतु महाराज माणसानं जाताना असं जावं, बरं का? माणसानं जाताना असं जावं, पंढरीच्या मालकानं सुद्धा महाराज त्याची आठवण काढावी. उदाहरण म्हणून सांगतो महाराज, ज्या वेळेस भगवान श्री ज्ञानोबा समाधी घेत होते, त्यावेळेस महाराज पंढरीच्या मालकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि देवाच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याच्या नंतर रुक्मिणी आईसाहेबांनी देवाला विचारलं, देवा ज्ञानोबा समाधी घेतात, ह्याचा अर्थ असा आहे की ज्ञानोबा तुमच्या खुशीमध्ये येतात, मग तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का? त्यावेळेस देवाने सांगितलं, रुक्मिणी ज्ञानोबा समाधी घेतात ह्याचं मला वाईट वाटत नाही ग, परंतु ज्ञानोबा ज्या आईबापाच्या पोटी जन्माला आले, त्या आईबाप किती भाग्यवान असते यासाठी माझ्या डोळ्यातनं पाणी येत आहे महाराज. विठ्ठल महाराज वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी महाराज आवर्जून उपस्थित असणारे, बळपुडे गावचे सरपंच असणारे, आमचे मार्गदर्शक असणारे विजय मामा चोरमले या ठिकाणी उपस्थित आहेत. मामांचंही आभार व्यक्त करतो. या ठिकाणी महाराज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे प्रसाद महाराज पाटील असतील, आमचे श्रीकांत महाराज गलांडे असतील, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आमचे मारुती दादा असतील, आमची नारायणदास हायस्कूलचे जावेद सर असतील, शिवम दादा असतील, आणि राजमुद्रा ग्राफिक्स वाले असतील, आणि आमचे नंदू जगताप सिस्टीमवाले असतील, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि कीर्तनाला मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी,
वाऱ्यावरे या वारकरी संतांच्या सर्वांच्या चेतने नतमस्तक होतो महाराज. महाराज आपण कीर्तन आयोजित केले, कशासाठी कीर्तन आयोजित केले महाराज? वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे, बरोबर ना? आता वर्ष श्राद्ध कशाला म्हणतात ऐका. जीव गेल्याच्या नंतर, ह्या देहातून जीव गेल्याच्या नंतर पहिला जो विधी केला जातो मनुष्याचा त्याला काय म्हणतात महाराज? अंतविधीचा विधी असलं म्हटलं जातं. तिसऱ्या दिवशी जो विधी केला जातो त्याला सावडण्याचा विधी म्हणतात. 10व्या दिवशी जो विधी केला जातो महाराज, 10व्या दिवशी जो विधी केला जातो त्याला 10व्याचा कार्यक्रम असं म्हणतात. आणि आपल्याकडे महाराज 13व्या दिवशी गोड जेवण वगैरे करतात, म्हणजे अर्थात 13वा करतात, बरोबर ना काका? 13वा करतात. आणि प्रत्येक महिन्याला एक मासिक आपण घालतो महाराज. पुरुष केलेला असेल तर पुरुषाच्या नावानं एक व्यक्ती आपण जेवायला घालतो, आणि महिला गेलेली असेल तर त्या आई साहेबांच्या नावानं एक महिला आपण जेवायला घालतो. असं किती मासिक चालतं महाराज? 12 मासिक, बरोबर ना? 11 मासिक चालतं, आणि 11 मासिक झाल्याच्या नंतर 12व्या मासिकाला जे येतं त्याला काय म्हणायचं? वर्ष श्राद्ध, बरोबर ना? असं बोलत चला. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. 12व्या मासिकाला जे येतं त्याला काय म्हणायचं? वर्ष श्राद्ध. आणि वर्ष श्राद्ध मग आपण काय करतो? ब्राह्मण काकांना बोलवतो, त्यांच्याकडून विधी करतो, बरोबर ना? ज्या ठिकाणी आपण ह्या व्यक्तीला अग्नी दिलेली असते त्या ठिकाणी आपण नैवेद्य वगैरे करतो. ब्राह्मण काकांनी जे सांगितले ते सगळा विधी करतो. आणि महाराज सगळा विधी झाल्याच्या नंतर आपल्या धर्मामध्ये काय आहे महाराज? 10 ते 12 ह्या वेळेमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करून बरोबर 12 वाजता फुलं टाकण्याचा कार्यक्रम आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू परंपरेमध्ये आपण आयोजित करतो. आणि 10 ते 12 फुलं टाकल्याच्या नंतर, फुलाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मग आपण अन्नदान करतो, द्रव्यदान करतो, बरोबर ना? आपण वस्त्रदान करतो. हा झाला वर्ष श्राद्धाचा विधी. विठाला जीव गेल्याच्या नंतर ही जी 16 विधी आहेत ना, ही 16 कर्म करावेच लागतात महाराज. मला सांगा तुम्ही, ही 16 कर्मे तुमचे माझे होतात, परंतु इतर प्राण्यांचे होतात का? इतर प्राण्यांचे होतात का? नाही होत महाराज. गाढवाचे होतात का? नाही होत महाराज. कुत्र्याचे होतात का? नाही होत महाराज. डुकराचे होतात का? नाही होत महाराज. कुणाचेच होत नाहीत महाराज. का होत नाही महाराज? त्यांना बोलता येतं का? त्यांना बोलता येतं का? नाही बोलता येत. नाही बोलता येत. त्यांना भजन करा येतं का? नाही करा येत. कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, हो आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घड देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. घडे देवाचे भजन, देवाचं भजन, बरोबर ना? आता बसलेले लोक ह्याच देहामध्ये देवाचं भजन करतात, बरोबर ना? बरोबर ना? त्यांनी प्रमाण दिलं, बरोबर का नाही? आपण विठ्ठल विठ्ठल भजन म्हणतोय, बरोबर ना? पण तुम्ही टाळी वाजवताय का? ह्याच देही सांगतात, ह्याच देही आम्ही मग सांगतोय तुम्हाला, ह्याच देहामध्ये भजन करणार आहे, पण तुम्ही टाळी वाजवताय का? नाही. तुम्ही नुसतं माझ्याकडे असं बघत बसलाय. कुठं काय कुठं काय कुठं काय, हे महाराज कुठला, ही पोरग कशाला इथं उभं केलं, असं तुम्ही बघता माझ्याकडे, परंतु तुम्ही टाळी वाजवताय का? नाही. आता टाळी वाजवा. विठ्ठला मी हितलाच आहे राव, हितलाच आहे मी, बरोबर का नाही? टाळे वाजवायचं काम ह्याच देहगडी देवाचे भजन, ह्याच देहामध्ये देवाचं भजन करणार आहे ना? दुसऱ्या कुठल्या देहामध्ये घडतंय का भजन? घडतंय का? सांगा ना मला तुम्ही. दुसऱ्या कुठल्या देहामध्ये भजन घडत नाही. कुठल्या देहामध्ये भजन घडतंय? ह्याच्यामध्ये भजन घडतंय. मग काय करायचं? भजन करायचं, देवाचं नामस्मरण करायचं, स्वतःचा उद्धार करून घ्यायचा. विठाला आजचा अभंग त्यासाठी निवडला. आले देवाजीच्या मनात. आले देवाजीच्या मनात, तिथे कोणाचे चाले ना? देवाच्या मनात आले काही होऊ शकतं. देवाच्या मनात आल्यानंतर इथं जेवढे बसले तेवढी सगळी माळा पण घालू शकते, घालू शकते ना? कीर्तन झाल्यानंतर माळा पण घालू शकते. देवाच्या मनात आल्यानंतर तुमच्या मनात नाही. तुमच्या मनात आले की काही होते तो मग सोडून द्या, परंतु त्याच्या मनात आल्यानंतर काही होऊ शकतं. होऊ शकते का ना? तुकोबारावांचा अभंग आहे.
आता चिंतनाकडे चिंतना सुरुवात करतो. ऐका, तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबारा काय सांगतात? आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना, अजिबात तिथे कोणाचं चालत नाही. एक उदाहरण म्हणून सांगतो, ऐकून जा. एक व्यक्ती बर का, त्याला काम दिलं होतं बर का, असं बिदरच्या बादशाने त्या व्यक्तीला काम दिलं होतं. त्याचं नाव आहे महाराज चोकोबारा, चोकामेळा बर का. पंढरपूर मध्ये पूर आला बर का. ज्याप्रमाणे आपल्याकडे गेल्या वर्षी पूर आला होता, त्याप्रमाणे पंढरपूर मध्ये पूर आला. लोक महाराज पुरापासून वाचले महाराज. रात्रीचा पूर आल्यामुळे लोक वाचले, परंतु जी दावणीला जनावर बांधले होते ना, ती महाराज तशीच गेली महाराज, मेले महाराज. ज्याप्रमाणे आपल्याकडे गेल्या वर्षी पूर आला होता, परंतु आता महाराज पूर पण नाही ऊर पण नाही. आता महाराज चांगलीच मिसळत चालली महाराज. आता महाराज चांगली जिरा लागली महाराज. गेल्या वर्षी पाऊस पडला महाराज, वेळेला पाऊस पडला. आता पडतोय का वेळेला पाऊस? पडतोय का? नाही महाराज. बाकी ज्यांचं सोडून द्या महाराज. नदीच्या कडेचे सुद्धा काही मिठाला आले ते विठाला. बसलेले लोक एवढे जण ठेवा. तुमच्यासारखा आणि माझ्यासारखा भाग्यवान या जगात नाही. का? त्याच्या पाठीमागचं कारण सांगतो. तुम्ही करमाळ्याच्या पलीकडे जर गेल ना, तिकडे काहीच नाही, बरोबर ना? तिकडे काहीच नाही. पुण्याच्या पलीकडे जर मावळत गेला ना, तिकडे सुद्धा काहीच नाही महाराज. कुठं आहे पाणी? कुठं आहे? फक्त इथंच, बरोबर ना? पाणी फक्त पुणे आणि सोलापूर एवढंच आहे, दुसरीकडे कुठं नाही महाराज. तुमच्या माहितीसाठी सांगतो, उजनी धरण पण तुमच्याच भागात, एवढंच नाही. ज्ञानोबराय सुद्धा तुमच्याच भागात, तुकोबराय सुद्धा तुमच्याच भागात, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुमच्याच भागात, राजमाता अहिल्यादेवी सुद्धा तुमच्याच भागात. एवढंच नाही, महाराष्ट्राला जरी दुष्काळ बरं का, महाराष्ट्राला जरी दुष्काळ घोषित केला ना, तरी पुणे जिल्ह्याला होत नाही. पुणे जिल्ह्याला होत नाही. कुणाची कृपा आहे? ज्ञानोबारांची, तुकोबारांची कृपा आहे महाराज. जेथे वैष्णवाचा वास, धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश. प्रसाद महाराज एका महात्म्याला एक प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त संतांचे अवतार का बरं? सगळ्यात जास्त कुठल्या महाराज, कुठल्या राज्यामध्ये अवतार घेतले महाराज? सगळ्यात जास्त संतांचे अवतार महाराष्ट्रामध्ये बरं का. एका महात्म्याला एका व्यक्तीने प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महात्म्याचे का अवतार वर? त्यावेळेस त्या महात्म्यानं उत्तर देताना त्या महात्म्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो महात्मा सांगू लागला, बाबा या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महात्म्यांचे अवतार का आहे? त्याच्या पाठीमागचं कारण काही माहिती सांगू तुम्हाला? त्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे, या महाराष्ट्रातले लोक तलवार हातात घेऊन लढले. ह्याच्यामध्ये विशेष नाही. या महाराष्ट्रातले लोक त्या पंढरीच्या मालकासाठी सुद्धा रडले. त्यामुळे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सगळ्यात जास्त महात्म्यांचे अवतार आहेत महाराज. सगळ्यात जास्त नुसतं लढायचं नाही महाराज, देवासाठी सुद्धा रडायचं काम कुणी केलं तर माझ्या संतांनी केलंय महाराज. देवासाठी सुद्धा रडण्याचं काम माझ्या नामदेवरायांनी केलं महाराज. देवासाठी रडण्याचं काम नामदेवरायांनी केलं, परंतु देवानं सुद्धा ज्यांच्यासाठी रडण्याचं काम केलं ते माझे ज्ञानोबा आहे महाराज. विठ्ठला चोकोबारायांना महाराज काम दिलं, बिदरच्या बादशाहानं काम दिलं. पंढरपूर मध्ये पूर आला होता. जी मेलेली ढोरं होती ना, मेलेली जनावर ओढून टाकण्याचं काम चोकोबारांना दिलं बरं का. चोकोबारांनी महाराज ढोरं वाढण्याचं काम केलं बरं का. ढोरं वाढण्याचं काम केलं महाराज. संत होते चोकोबाराय, तरी सुद्धा ढोरं वाढण्याचं काम केलं. परंतु महाराज निश्चित चोकोबारांनी नाही केलं बरं का. ढोरं वाढण्याचं काम माझे निश्चित चोकोबारांनी नाही केलं महाराज. पंढरपूरच्या मालकाला माझ्या चोकोबारांचा हाल बघवलं नाही बरं का.
पंढरपूरच्या मालकानं महाराज चोकोबारायांना ढोरावर ओला घेतले बरं का. ढोरावर ओला घेतले कुण्या जगाच्या मालकानं. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगात चालिता. एवढंच नाही, नामदेवराय सुद्धा सांगतात तुझिया सतेने वेदासी बोलणे, तुझिया सतेने वेदासी बोलणे, बोलणे बोलणे तुझिया सतेने वेदासी बोलणे, तुझिया सतेने वेदासी बोलणे, सूर्याची चालणे तुझिया बळे, सूर्याची चालणे तुझिया बळे, ऐसा तू सबंध ब्रह्मांडाचा धणे, धनी धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, धनी धनी नामदेवराय सांगतात तुझ्या सत्य वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. अरे एवढंच नाही, मेघांनी वरसावे, पर्वतांनी बैसावे, वायूने विचारावे तुझ्या सत्य. वारा सुद्धा ना, वारा सुद्धा त्या पंढरपूरच्या मालकाची आज्ञा घेतो तरच पुढे जातो महाराज. तो पंढरपूरचा मालक काय करत होता, काय करत होता? चोकोबारांसोबत ढोर ओढत होता. ढोर मेलेली जनावर ओढण्याचं काम माझ्या पंढरपूरच्या मालकाने केलं महाराज. कुणासोबत, कुणासोबत? माझ्या चोकोबारांवर केलं बरं का महाराज. चोकोबारांवर मेलेली जनावर ओढण्याचं काम केलं. पण मंगळवेड्यामध्ये एका भिंतीचं काम चालू असताना माझ्या चोकोबाराय विठ्ठल विठ्ठल हला हला विठ्ठल मंगळवेड्यामध्ये भिंतीचं काम चालू असताना बरं का, मंगळवेड्यामध्ये भिंतीचं काम चालू असताना चोकोबारांच्या अंगावरती भिंत पडली महाराज. अंगावरती भिंत पडल्याच्या नंतर चोकोबाराय तिथे गेले बरं का. जन जनावर ओढण्याचं काम चोकोबारांबरोबर जनावर ओढण्याचं काम ज्या जगाच्या मालकाने केलं, तिथं महाराज जगाचा मालक आला नाही बरं का. तिथं चोकोबाराय गेले बरं का. तिथं चोकोबाराय गेले महाराज. जनावर ओढण्याचं काम केलं, तिथं दुःख बघवलं नाही. मग श्रीकांत महाराज प्रश्न असा आहे, जिथं भिंत अंगावरती पडली तिथं देव का आला नाही? तिथं देव का आला नाही? जिथं दुःख सहन झालं नाही, पंढरपुरामध्ये जनावर ओढण्याचं काम केलं, तिथं देव तुम्ही चालून आला. मग अंगावरती भिंत पडल्यानंतर तुम्ही तिथं का आला नाही? अंगावरती भिंत पडल्यानंतर तिथे यायला पाहिजे होतं ना देवाने. तिथं का देव आला नाही महाराज? देवाचं असंच आहे महाराज, कुठं जावा तसंच आहे महाराज. देवाचं तसंच आहे महाराज. ज्यानं बायको पळवली त्याच्या भावाला सोन्याचे लंका दिले महाराज. कुणाला? बिभीषणाला. बरोबर ना? बिभीषणाला सोन्याचे लंका दिले. रावण कोण होता? रावणाने काय केलं महाराज? काय पराक्रम केला? रावणानं सीता नेली. बरोबर ना? मग आता सोन्याची लंका कुणाला द्यायला पाहिजे होती? ज्या भावानं रात्रंदिवस सेवा केली त्या लक्ष्मणाला द्यायला पाहिजे होती ना. बरोबर ना? ज्या भावानं रात्रंदिवस नाही, रात्रंदिवस सोडून द्या महाराज, 14 वर्ष अन्न पाणी सुद्धा घेतलं नाही, त्या लक्ष्मणाला द्यायला पाहिजे होती ना. लंका दिली कुणाला? लंका दिली रावणाच्या भावाला. कुणाला? बिभीषणाला दिली. मग लक्ष्मणाला द्यायला काय अडचण होती का? नाही दिली महाराज. चोकोबारांच्या अंगावरती भिंत पडली, तिथं देव आला नाही बरं का. नाही आला. परंतु देवाचा चेहरा सांगत होता. देवानं नामदेवरायांना लावलं आणि नामदेवरायांना सांगितलं, नामा जा, ज्या ठिकाणी भिंत पडली ना त्या ठिकाणची चोकोबारायांची हाडकं गोळा करून आण बरं का. हाडकं, मेलेल्या माणसाचे हाडकं गोळा करा माझ्या नामदेवरायांना लावलं. चोकोबारायांचे हाडकं गोळा करण्यासाठी नामदेवरायांना लावलं.
बसलेले लोक ऐकता ना. नामदेवरायांनी देवाला प्रश्न विचारला, देवा अरे तू सांगतोय चोकोबरांचे हाडकं गोळा करून आण, परंतु त्या भिंतीखाली नुसते चोकोबराय नाही गेले, अनेक कामगार गेले त्या भिंतीखाली, अनेक कामगार. मग चोकोबरांचे हाडकं कोणते आहेत आणि कशी ओळखायचे? नामदेवरायांना सांगितलं, ज्या ठिकाणी भिंत पडली ना त्या ठिकाणी जावा आणि ज्या हाडकातून विठ्ठल 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 असा आवाज येईल ना ते हाडकं गोळा करून आणा. नामदेवराय गेले महाराज, आणि गेल्याच्या नंतर नामदेवरायांनी एक 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 हाडूक आपल्या घ्यायचं आणि कानाला लावायचं, ज्याच्यातून विठ्ठल 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 असा आवाज येईल ना ते हाडूक आपल्या पिशवीमध्ये भरायचं आणि पुढे चालायचं. बसलेल्या लोकांना माझं एवढं सांगणं आहे, जन्माला आल्याच्या नंतर जिवंतपणे आपण भजन करत नाही, परंतु या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे महात्मे घडले, त्यांचे हाडकं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते बरं का. त्यांचे हाडकं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. आपण जिवंत असून भजन करत नाही, आपण जिवंत असून सप्त्याला वर्गणी देत नाही महाराज, आपण जिवंत असून कीर्तनाला जात नाही महाराज, नाही जात महाराज. आपण आहे ना या ठिकाणी, तरी आपण महाराज काहीच करत नाही. आपल्याला जर एखादं म्हणलं का ना आता आषाढाचा सोहळा निघणार आहे अजून महिना दीड महिन्याने, मला वाटतंय 7 जुलै का काही तारीख आहे, बरोबर 7 जुलै तारीख आहे. एखाद्याला जर म्हणलं ना चला वारीला, नाही राव नाही होत आम्हाला येणं, नाही होत आम्हाला येणं, अजिबात नाही होत. पुन्हा मग एका जागेवर बसलो म्हणतो, हा मला असं वाटतंय आता मला एकदा तरी वारीला जावं, एकदा तर वारीला जावं. तू वारीच्या जायच्या लायकीचा राहिला नाही आता, आता तू कशाला वारीला जातो? नरदेह दुर्लभ झाला, नरदेह दुर्लभ झाला, नरदेह वासुदेव 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 बाप्पाच्यासाठी एकदा टाळी जरा बरं, ह्यांच्यासाठी एकदा वाजवा. ही रोजची ही परभणीचा गडी आहे, ही पुन्हा मग ही नाही आलं बरोबर पडत माझं सगळं. चिटली जवळची कशी पण गोळा करायची. आता शेजारचा कार्यक्रम असलो शेजारच्याला यावंच लागतं, तसं इथली शेजारची कशी पण गोळा करू. ही लांबचा गडी आहे विठाला. मारुती महाराज ना, मारुती महाराज श्रीकांत महाराज महाराष्ट्रामध्ये लय कलाकार आहेत, लय कलाकार, परंतु मारुती दादांसारखा स्वभावाला माणूस मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात बघितला नाही. नाही नाही महाराज, एक उदाहरण म्हणून सांगून जातो. शंकर आप्पा, बरोबर का, शंकर आप्पा आपेगावकर पद्मश्री पुरस्कार, बरं का मारुती दादा, पद्मश्री पुरस्कार दिला होता त्या महात्म्याला. एक वाक्य आयुष्यभर कानामध्ये करून ठेवायचं. शंकर आप्पा आपेगावकर यांना पद्मश्री पुरस्कार दिला होता. दिल्लीच्या एअरपोर्ट वर उतरले महाराज, विमानतळावर उतरल्यानंतर शंकर आप्पा आपेगावकर त्यांच्याकडे महाराज 1986 चा काळ, बरं का, आताचा काळ नाही, 1986 चा काळ.
पकवाज मारुती दादा पकवाजाला बॅग सोडावं, पकवाज उपारण्यामध्ये बांधला, उपारण्यामध्ये पकवाज बांधला आणि महाराज खांद्यावर घेतला, खांद्यावर. बरं का, माझ्यासारखे 2-3 पोरं होते, आप्पांचं वय झालं होतं आणि आप्पांचं वय झालं होतं आणि खांद्यावर टाकला पकवाज. माझ्यासारखी पोरं काय म्हणाल माहिती का आप्पाला, आप्पा तुमचं वय झालंय आता, तुम्हाला नीट चालणं होत नाही व, ते पकवाज द्या ना, आम्ही आमच्याकडे घेतो पकवाज, आम्ही आमच्याकडे घेतो. तर आप्पांनी सांगितलं, पोरांनो पद्मश्री पुरस्कार कोणाला मिळायचा? पोरांनी सांगितलं आपण तुम्हाला दिलाय, मला दिलाय ना, बरोबर ना पोरांनो? की पद्मश्री पुरस्कार मला कशासाठी मिळायचा आहे रे? कशासाठी मिळायचा आहे? कुणामुळे मिळायचा आहे? त्या पकवाजामुळे मिळायचा ना मला हा पुरस्कार, त्या पकवाजामुळे मिळायचा ना मला. मग आपण सांगितलं, ज्या कलेनं मला इथपर्यंत आलंय त्या कलेचं मला वजा झालंय वय, त्या कलेचं मला वजा झालंय वय. खांद्यावर पकवाज घेतला, खांद्यावर महाराज खांद्यावर पकवाज घेतला आणि पद्मश्री पुरस्कार घ्यायला गेले. म्हणून एवढं ध्यानात ठेवायचं, शंकर महाराजांनी इथं उभं राहिलं ना, शंकर महाराजांनी फक्त एवढं ध्यानात ठेवायचं, ह्या गादीवरती लय चांगले आल्यात आणि लय चांगले येणार आहेत. तुझ्या वाचून कुणाचं अडत नाही. मी जर म्हटलं तुम्हाला मला कीर्तन करायचं नाही म्हटलं की तुमच्या वाचून माझं अडणार आहे का? अजिबात नाही महाराज. ह्या गादीवर लय चांगले आल्यात आणि ह्या गादीवर लय चांगले येणार आहेत महाराज. ज्या महात्म्याला पद्मश्री पुरस्कार दिला त्या महात्म्यानं खांद्यावर पाकवर टाकून याला खांद्यावर. पण आता तसं नाही महाराज, आमचं उपरणं वागवाय यायचं, आमचा फेटा वागवाय दुसरा, आमचं कीर्तन झाल्यावर आभार मानाय तिसरा, आमच्या अंगावर फुलं टाकायचा होता. अरे कशाला पाहिजे तुम्हाला विठ्ठल? मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला. हे मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वानं तू फुगू नको आपुल्या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला, तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला, तुझ्याकडे भले भले मिळाले या मातीला, तुझ्याकडे भले भले मिळाले या मातीला. हे मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वानं तू फुगू नको आपुल्या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला, तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. हो आई जवानी पर जिलान वाले कर पछताएगा, आई जवानी पर जिलान वाले कर पछताएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. त्यामुळं मारुती दादा जीवनामध्ये आल्यानंतर कधीच अहंकार बाळगणार, कुठल्याच गोष्टीचा अहंकार बाळगणार नाही. नम्र झाला बुता तेने कोंडेले आनंद, तेने कोंडेले आनंदा, तेने कोंडेले आनंदा. नम्र झाला बुता तेने कोंडिले, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. नम्र झाला बुता तेने कोंडेले आनंदा, तेने कोंडेले आनंदा, तेने कोंडेले आनंदा. हा नम्र झाला बुता तेने कोंडिले, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, अनंता. नम्र झाला होता त्याने कोंडिले आनंद. ज्या माणसानं बरा, जो माणूस नम्र झालाय ना त्यानं देवाला हृदयामध्ये कोंडले महाराज. उदाहरण म्हणून सांगतो, सावता महाराज कोंडले ना. एवढंच नाही महाराज, जगाच्या पाठीवर एवढं वाचन केलं, एवढं काय केलं. मग श्रीकांत महाराज मारुतीरायासारखा नम्र, मारुतीरायासारखा नम्र या जगाच्या पाठीवर आजपर्यंत झाला नाही महाराज. महाराज
भगवान श्रीरामाचे जे निष्ठावान भक्त होते ते मारुतीराय नम्र होते, तो भाग सोडून द्या. परंतु शंकर महाराजांच्या कीर्तनातले मारुती दादा सुद्धा फार नम्र आहेत महाराज. आपण कुठं आलतो? भिंत पडली होती बरोबर ना, तिथं आलतो आपण. सांगतो तुम्हाला, ऐका. नामदेवरायांनी महाराज, नामदेवरायांनी चोकोबारांची सगळी हडकं गोळा केली. ज्या हडकातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज यायचा ना महाराज, ते हडक माझ्या चोकोबारांचे. अशी सगळी हडकं गोळा केली आणि पंढरपूरच्या मालकापाशी आणले. पंढरपूरच्या मालकांना पितांबर बरं का, पितांबरामध्ये ती हडकं घेतली आणि आकाशवाणी केली, मी माझ्या चोकोबारांना समाधी देतोय, मी माझ्या चोकोबारांना समाधी देतोय. महाराज ज्यानं जनावर वाढण्याचं काम केलं ना, त्याला सुद्धा देवानं स्वतःच्या पायापाशी जागा दिली. त्याच्या मनात आल्यानंतर तो काही बोलतो. अभंगाचा प्रथम चरण. आले देवाची यामना मना, आले देवाची यामना. आले देवाची मना, आले देवाची मना. आले देवाची यामना मना, आले देवाची यामना. आले देवाची मना, आले देवाची मना. तेथे कोणाचे जय हो. तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. कोणाची चालेना. देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चाले ना. महाराज चोकोबारायांनी काय काम महाराज, अरे जगण्यापुरता महाराज चोकोबारा काम करत होते महाराज. अरे नको ते का माझ्या चोकोबारांना सांगायची माणसं, त्या चोकोबारांना सुद्धा महाराज माझ्या देवानं पितांबरामध्ये घेतलं महाराज. अरे मेल्यानंतर सुद्धा ज्याची हाडकं माझ्या देवानं पितांबर मध्ये घ्यावे ते चोकोबारांचं काय आयुष्य असेल, काय आयुष्य असेल. त्याच्या मनामध्ये आलं ना महाराज, त्याच्या मनामध्ये आलं ना तर तो चांगल्या चांगल्यांना खाली पाडतो
आणि ज्याची आपण कल्पना हे कधी करत नाही ना त्याला वर आणल्याशिवाय राहत नाही बरं का तुम्ही त्याला देवा माझे पण लागो तुझे चरण देवा माझे पण लागो तुझे चरण हो देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझ्या चरणी चरणी लागलं पाहिजे महाराज दुसरीकडे तिसरीकडे गेलं गेलं की महाराज संपलाच बरं का तो माणूस संपला चांगली चांगली त्यांनी माती घातली ती महाराज आणि ज्याची महाराज कल्पना सुद्धा करत नाही ना कल्पना सुद्धा की ती माणसावर आणलेली तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो इतिहासामधलं उदाहरण घ्या राजा हरिश्चंद्रानं बरं का राजा हरिश्चंद्रानं स्वप्नामध्ये आपलं राज्यदान केलं महाराज स्वप्नामध्ये दान केलं बरं का प्रॉब्लेम असतो स्वप्नात दान केलं आपण जागृतीमध्ये सुद्धा कोणाला देत नाही बरं का आपण चांगला असताना सुद्धा कोणाला देत नाही त्यानं स्वप्नात राज्य दान केलं कोणाला दान केलं महाराज विश्वामित्रांना स्वप्नामध्ये राज्य दान केलं महाराज बसलेली राज्य दान केलं वर कुठे नाही दान केलं तुमची करेवाडी नाही दान केली राज्य स्वतःचं राज्य दान केलं त्यांनी राज्य म्हणजे काय साधं नव्हतं भारत देश होता त्याच्यामध्ये ती भरपूर होतं महाराज आता ती आपल्याकडे नाही महाराज काही भाग चीनकडे काही भाग पाकिस्तानकडे अफगाणिस्तान वेगळा आहे जम्बूद्वीपे म्हणजे ते आपल्याकडे आता राहिलेलं नाही तरी सुद्धा चाललंय बरं का येणाऱ्या काळामध्ये भारत देश अजून चांगल्या मार्गावरती चाललाय याच्यामध्ये काही विशेष नाही राज्यदान केलं राज्य दिवसादान नाही केलं लिहून नाही दिलं महाराज स्वप्नामध्ये दान केलं विश्वामित्रांना दान केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी विश्वामित्र हरिश्चंद्राच्या दारामध्ये आले आणि राजाला सांगितलं राजा 3.5 तोळ पाहिजे मला किती 3.5 तोळ आता 1.5 लाखाला तोळा झाला आता घ्यायचं तर नाव घेऊ ना तुम्ही पण त्यानं दिलं म्हणजे बिचारानं दिलं दान स्वप्नामध्ये दान दिलं राज्य दान केल्याच्या नंतर विश्वामित्र आलं आणि विश्वामित्राने त्याला सांगितलं राजा मला 3.5 तोळ पाहिजे किती 3.5 तोळ पाहिजे राजाने आवाज दिला प्रधानांना विश्वामित्र आल्यात 3.5 तोळ नाही 10 तोळ सोनं आणा 10 तोळ सोनं आणा विश्वामित्राने सांगितलं राजा रात्री स्वप्नात तुम्हाला सगळं राज्य दान केलंय आता तुझं हे राज्य नाही हे सगळं राज्य माझं आहे तुझा अजिबात हक्क नाही महाराज आपण एक फूट सोडत नाही त्यानं राज्य सोडलं आणि त्याला सांगितलं 3.5 तोळ घेऊन ये आणि मला दान कर हे राज्य तुझं नाही आता हे राज्य सगळं कुणाचं आहे हे सगळं राज्य माझं आहे म्हटल्यानंतर महाराज मग राजा निघाला बरं का बसलेले लोक ऐका राजा निघाला राजाने सांगितलं काशीमध्ये बाजार भरतो त्या बाजारामध्ये स्वतःला विकतो आणि त्याच्यातून जेवढं येईल ना तेवढं तुमच्या चरणापाशी आणून देतो महाराज राजा ज्या अरण्यातून चालला ना त्या अरण्यामध्ये विश्वामित्रांनी असं महाराज सूर्याला सांगितलं ज्या ठिकाणी राजा चाललाय ना त्या ठिकाणी इतकं ताप आता कसं होऊ नये तसं तापाय सांगितलं महाराज हे काहीच नाही महाराज इतकं ताप ज्या ठिकाणाहून राजा चालला होता ना ज्या अरण्यातून राजा चालला होता ना त्या अरण्यातली महाराज सगळी झाडं महाराज जळून गेले बरं का उन्हाच्या उष्णतेमुळे जळून गेले महाराज एवढंच नाही नामदेवराय उल्लेख करतात अरे दगडाचे सुद्धा पाषाणाला सुद्धा बरं का पाषाणाचे सुद्धा तुकडे झाले दगडाचे सुद्धा तुकडे झाले आणि राजा त्या अरण्यातून निघाला बरं का जात असताना दोघं नवरा बायको आणि एक मुलगा समोरून चालत आला आणि राजाला सांगू लागला राजा काशीवरून आले
काय सांगू लागला राजाला? काशी आमच्या पायामध्ये पायतान नाही, आमच्या पायामध्ये चप्पल नाही, आम्हाला तुरी चप्पल दे. हरिश्चंद्र राजांनी आपली चप्पल काढली आणि त्या माणसाला दिली. तारा राणीने सुद्धा आपली स्वतःची चप्पल काढली. 5 वर्षाचा रोहिदास होता. 5 वर्षाचा. आईने बापाने चप्पल काढलेले बघितले बरं का. तुम्ही जसं वागता ना तशी तुमची पोरं वागतात. तुम्ही कीर्तनाला आला ना तुमची पोरं कीर्तनाला येणार. तुम्ही ऑर्केस्ट्राला गेल ना, तमाशाला गेल ना, तुमची पोरं तुम्हाला तिथे येणार. आणि तुम्ही भांडणं केली ना तुमची पोरं तुम्हाला नको नको मनस्तोर मारणार. विठाला विठाला काय नाही, तुम्ही जसं कराल तसंच आहे महाराज. हा, शंकर महाराज तर इथं नसता कीर्तन, आता तिथं नसतोच महाराज. म्हणजे आले देवाजीच्या माना, त्या देवामुळे तर इथं आहे महाराज. नाहीतर शंकर महाराज इथं दिसला नसता तुम्हाला. शंकर महाराज दुसरीकडेच होता. परंतु खरं सांगायचं झालं तर गुरुवर्य तात्यांच्या आशीर्वादामुळे आणि आई वडिलांच्या आशीर्वादामुळे इथं आहे महाराज. विठाला विठाला नाहीतर श्रीकांत महाराज शंकर महाराजांचा इतिहास फार मोठा आणि फारच जुना आहे. विठाला विठाला राजाने आपल्या पायातली चप्पल काढली, चप्पल दिली. तारा राणीने सुद्धा चप्पल दिली. बसलेले लोक ऐकताय ना, तारा राणीने सुद्धा चप्पल दिली. रोहिदासानं सुद्धा 5 वर्षाच्या पोरानं चप्पल काढून दिली बरं का. 5 वर्षाच्या पोरानं. आणि राजा आणि राजाची बायकोन राजाचं पोरग काशीच्या दिशेने निघाले बरं का. काशीच्या दिशेने कशासाठी निघाले होते महाराज? कशासाठी निघाले होते? स्वतःला तिथं इकायचं होतं. स्वतःला बसलेले लोक स्वतःला इकायचं होतं स्वतःला. आणि स्वतःला इकून त्याच्यातून जेवढं काय पैसे येतील ना तेवढ्याचं सोनं खरेदी करून द्यायचं होतं. बसलेल्या लोकांना फक्त एवढाच प्रश्न आहे. आपल्या जीवनामध्ये दुःख येतं, आपल्या जीवनामध्ये अडचण येते, परंतु बसलेल्या लोकांनी मला फक्त एका गोष्टीचं उत्तर द्या. स्वतःला विकायची वेळ कधी आली का? आली का? बारकाईने विचार करा. हा, मस्त अडचणी येते, मस्त दुःख आहे महाराज, मस्त अडचणी तुमच्याकडे. अरे पण दिवस राहत नाही, दिवस बदलतात बरं का. दिवस बदलतात. स्वतःला विकायचंय, नुसतं विकायचं नाही महाराज. तिथं नेऊन वाळलं गवत बरं का, त्याचा निलाव करायचा असतो ना, निलाव. वाळलं गवत आपल्या कपाळाला लावावं लागतं. कपाळाला बांधावं लागतं वाळलं गवत. आणि कपाळाला बांधावं लागतं. तिथं उभा राहावं लागतं विक्रीला. राजा उभा राहिला, राजाचं पोरग उभा राहिलं आणि राणी विक्रीसाठी उभा राहिली. दुपारपर्यंत नाही गिरायक लागलं, नाही गिरायक लागलं महाराज. राजा होता राजा, राजाला सुद्धा गिरायक लागला नाही. तुम्ही मी काय महाराज? राजाला सुद्धा मारुती दादा गिरायक लागला नाही, दुपारपर्यंत गिरायक लागला नाही. परंतु काशीच्या ठिकाणं एक वेश्या होती, एक वेश्या बरं का. ती वेश्यानं त्या तारा राणीला पाहिलं, हरिश्चंद्राच्या बायकोला पाहिलं. आणि तिनं असं ठरवला, आपण जर तारा राणीला विकत घेतलं तर आपला व्यवसाय चांगला चालन, म्हणून तिनं असं विकत घ्यायचं ठरवलं. 4 मन बरं का, 4 मनाला बायको विकावं लागली बरं. 4 मन. तेवढ्यात तारा राणीला विक्री घेऊन तारा राणीला विकलं गेलं. एका वेश्येने तिला विकत घेतलं आणि ती एक वेश्या तारा राणीला घेऊन निघाली बरं का. राणीला घेऊन जात असताना कुशिक नावाचा ब्राह्मण होता तिथं. कुशिक नावाचा ब्राह्मण. त्या ब्राह्मणानं बघितलं, ज्या राणीनं आम्हाला आयुष्यभर सांभाळलं, ज्या राणीनं आम्हाला कोणतीही पूजा करत असताना, कोणतीही अर्चना करत असताना आम्हाला कोणत्या गोष्टीचं कमी पडलं नाही, त्या राणीची आज विक्री होते. कुशिक ब्राह्मण तिथं आला आणि त्या वेश्येचे जेवढे पैसे होते ना, ते वेश्येचे तेवढे पैसे दिले आणि कुशिक ब्राह्मणानं विकत घेतलं बरं का. तारा राणीला विकत घेतलं. आणि कुशिक ब्राह्मणानं सांगितलं राणीला, राणी साहेब, मी तुम्हाला विकत घेतलंय खरंय, परंतु माझ्या घरी तुम्हाला एक काम करावं लागन. माझ्या घरी तुम्हाला अन्न बनवावं लागन, स्वयंपाक बनवावं लागन. तारा राणीने हात जोडले, सांगितले, कुशिक ब्राह्मण, मी तुमच्या घरी पाहिजे ते काम करते, परंतु मला ह्याच्यातून सोडवावं.
पाहिजे ते काम करते, ह्याच्यातून सोडवा. कुशिक ब्राह्मणानं तारा राणीची सोडवणूक केली आणि तारा राणीला घेऊन निघाला महाराज. तारा राणीला घेऊन निघत असताना 5 वर्षाचं पोरग होतं महाराज. 5 वर्षाचं रोहिदास नावाचं 5 वर्षाचं पोरग होतं. आणि पोरग पळू लागलं व आईच्या मागे पळू लागलं. आई चालली म्हणले आता 5 वर्षाच्या पोराचं किती जमय महाराज. आईकडे जात असताना हरिश्चंद्र राजानं त्या पोराचा हात धरला आणि सांगितलं, बाळा तुझ्या आईला गिराईक लागलं, तुझी आई विकली गेली, तुझी आई विकली गेली, आपल्या दोघाला अजून गिराईक लागलं नाही, तुला इथून जाता येणार नाही. परंतु जी काशीमध्ये जी लोक होती ना तुमच्या माझ्यासारखी, त्या लोकांनी त्या रोहिदासाची अवस्था बघितली आणि त्या ब्राह्मणाला विनंती केली, ब्राह्मण काका, ओ ब्राह्मण काका, ऐका ना, तुम्ही त्याच्या आईला घेऊन चाललाय, परंतु त्या 5 वर्षाच्या रोहिदासाला पण घेऊन जावं. 5 वर्षाच्या रोहिदासाला घेऊन जावं म्हटल्यानंतर त्या रोहिदासाला सांगितलं, रोहिदास 5 वर्षाचा आहे तू, तुझ्या घरामध्ये सगळ्या सुख सुविधा तुला मिळत होत्या रे, सगळ्या गोष्टी तुला मिळत होत्या, परंतु माझ्या घरी तुला फुलं तोडण्याचं काम करावं लागेल. राचील का रे तू, राचील का म्हटल्यानंतर हरिश्चंद्र राजाचे दर्शन घेतलं आणि 5 वर्षाचं पोरग आणि तारा राणी कुशिक ब्राह्मणाबरोबर निघून गेले. तारा राणी आणि 5 वर्षाचं पोरग निघून गेलं. पण राजा हरिश्चंद्र होता ना, हरिश्चंद्र राजाला गिराईक लागत नव्हतं बरं का, गिराईक. संध्याकाळचे 6 वाजले आणि एक डोंबा तिथं आला बरं का, वाहे डोंबा घरी पाणी. एक डोंबा तिथं आला आणि त्यानं राजाला विकत घेतलं बरं का, राजाला विकत घेतलं. राजाला विकत घेतलं आणि राजाला सांगितलं, तुला माझ्या घरी पाणी भरावं लागेल. पाणी भरावं लागेल म्हटल्यानंतर राजाने सांगितलं, ठीक आहे, मी तुमच्या घरी येतो, पाणी भरण्याचं काम करतो. अरे ज्या राजानं हाक मारस तर हजारो सेवक धावून यायचे पाणी घेऊन, त्या राजाला पाणी भरावं लागतंय आज बरं का, त्या राजाला पाणी भरावं लागतंय. वेळ कुणाचीही बदलते बरं का, दिवस प्रत्येकाचे बदलतात महाराज. महाराज हरिश्चंद्र राजाला ज्या घरी आणलं, ज्या डोंबाच्या घरी आणलं ना, त्या डोंब्याला महाराज 2 बायका होत्या बरं का, 2 बायका होत्या. हरिश्चंद्र राजा पाणी भरू लागला महाराज, रांजण होतं रांजण, त्या रांजणामध्ये पाणी भरू लागला. तिथं ही परीक्षा घेतली महाराज विश्वामित्रांनी. रांजणाला खालून बोळ पाडलं बरं का, खालून बोळ पाडलं. 4 दिवस राजाच्या पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता. जेव्हापासून राज्य सोडलं ना तेव्हापासून अन्नाचा कण पोटामध्ये नव्हता राजाच्या. अरे पाणी भरतोय, परंतु महाराज पाणी त्याच्यामध्ये भरलं जात नव्हतं, ते पाणी निघून जात होतं, पाणी निघून जात होतं महाराज. दुपारपर्यंत त्या 2 बायकांनी राजाची कहाणी बघितली, राजा कसा पाणी भरतोय सगळं बघितलं. आणि राजा दरवाजामध्ये येणार आणि आपल्या खांद्यावरती हांडा घेऊन पाणी ओतायला जाणार. तेवढ्यात महाराज त्या दोन्ही बायकांनी दोन्हीकडून कानपडी टाकली बरं का, राजाच्या कानाखाली टाकली बरं का. जो राजा होता महाराज त्याला सुद्धा मार खावा लागला, जो राजा होता. दोन्ही बायकांनी, अरे तू कोणत्याच कामाचा ना म्हणून त्याला मारलं गेलं. आणि मारल्याच्या नंतर तिथून मग राजा निघून गेला महाराज. आणि राजाला दुसरीकडे मशानभूमीमध्ये काम लागलं बरं का, मशानभूमीमध्ये काम लागलं. तिथं काय करायचं, मशानभूमीमध्ये काय करायचं, प्रेतांना जाळायचं. आणि प्रेतांना जाळल्याच्या नंतर जे कापड असतं 1.25 मीटरचं जे कापड असतं ना, ते कापड आपल्या मालकाला नेऊन द्यायचं. आणि जी लोक येणार होती, जी लोक प्रेत जाळा येतात, त्यांच्याकडून 1.25 किलो खिचडी घ्यायची आणि त्याच्यावरती भागवायचं, त्याच्यावरती आपला दिवस भागवायचा. हे राजाचं काम चालू केलं झालं. राजाला मशानभूमीमध्ये काम लागलं महाराज. परंतु इकडच ही तारा राणी होती ना, आणि 5 वर्षाचा रोहिदास फुलं तोडण्यासाठी गेला. आणि फुलं तोडण्यासाठी गेल्याच्या नंतर साप चावला, साप बरं का, साप चावला आणि 5 वर्षाचं पोरग तिथं मरून पडलं. आपल्या जीवनामध्ये वाईट काळ येतो, पण एवढा वाईट काळ आलाय का आपल्या जीवनामध्ये कधी? स्वतःची साडी फाडली महाराज, स्वतःची साडी फाडली
आणि त्याच्यामध्ये पोराला गुंडाळलं. आता पोराचा अग्नी करायचा आहे महाराज. आता पोराला चितेवरती बसवायचंय. आता पोराला अग्नी द्यायचा आहे. पण काय करायचं महाराज? मसन वाट्यावरती पोराला नेऊन ठेवलं महाराज. लाकड सुद्धा कोणी दिलं नाही रे. लाकड सुद्धा दिलं नाही. माणसं जाळून राहिलेली जी लाकडं शिल्लक होती ना, जळलेली निमी जळलेली जी लाकड शिल्लक होती ना, ती लाकडं एका जागेवरती गोळा केली. आणि ती गोळा केल्याच्या नंतर ती लाकडं पेटवली महाराज. ती लाकडं पेटवून त्याच्यावरती आपल्या स्वतःच्या मुलाला ठेवणार. त्या ठिकाणी महाराज राजा हरिश्चंद्र उभा राहिला. आणि राजानं त्या राणीला ओळखलं, हीच आपली राणी आहे. राजानं सांगितलं, राणी आपलं मुलगा गेलं, आपलं पोर गेलं. आपलं पोरग जरी गेलेलं असलं तरी सुद्धा मी इथं कामाला आहे. कशाला मी इथं कामाला आहे? मी कामाला या ठिकाणी मी कामाला असल्यामुळं मला काय मिळायचं? 1.25 किलो खिचडी आणि 1.25 मीटर कापड मिळायचं. ते कापड मी माझ्या मालकाला द्यायचो. राणीला सांगितलं, राणी मी तुझ्याकडून खिचडी घेणार नाही. खिचडी देऊ नको. स्वतःच पोरग मरून पडले, स्वतःच पोरग. राजानं सांगितलं, मी तुझ्याकडून 1.25 किलो खिचडी घेणार नाही, परंतु तुला कापड द्यावा लागेल. बरं का? कापड द्यावा लागेल. का? कारण ते कापड मला ठेवायचं नसतं, ते माझ्या मालकाला द्यायचं असतं. एवढी वाईट वेळ महाराज, एवढी वाईट वेळ एका राजावरती आली. ती तुमच्या माझ्यावर आली का? नाही आली महाराज. म्हणून सांगतोय, त्याच्या मनात जर आलं ना, तो काहीही करू शकतो. एका दिवसामध्ये रंकाचा राव करू शकतो आणि रावाचा रंक करू शकतो. अभंगाचं दुसरं चरण. हरिचंद्र हरिश्चंद्र तारा राणी वाहिडोंबा गरीपाणी महाराज. त्याच्या रावण होता महाराज. 14 चौकड्याचं आयुष्य होतं. कुणाला होतं? रावणाला होतं ना 14 चौकड्याचं आयुष्य. चंद्र सूर्य ज्याच्या गरीब कामाला होते महाराज. ज्याच्यापासून बर का, ज्याच्यापासून आपलं भविष्य लिहिलं जातं, ती सटवाई सुद्धा ज्याच्या दारामध्ये कामाला होती. कोण?
कोणाच्या दारात कामाला होते? राजा रावणाच्या दारात. सगळे देव त्याच्या दारात कामाला होते. त्याला सुद्धा रंक केला होता. त्याला सुद्धा मातीत घातलं म्हणजे घातलं. तो मातीत घालतो म्हणजे घालतो. त्याच्या जर मनात आलं ना तर तो मातीत घालतो, आणि त्याच्या मनात जर आलं ना तर तो वर नेतो महाराज. एवढंच नाही, पांडवाचा सहकारी केले राजा हुनी दुरी महाराज. पांडव कोण होते? कोण होते? भगवंताचे निष्ठावान भक्त होते. एवढंच नाही महाराज, एवढंच नाही महाराज, अर्जुनाला बरं का, अर्जुनाला रथ चालवण्यासाठी कोण होतं? अर्जुनाचा रथ हाकण्यासाठी भगवान श्रीकृष्ण. अर्जुनाला गीता कोणी सांगितले? भगवान श्रीकृष्णाने सांगितले. एवढंच नाही, पांडवांना प्रत्येक संकटातून मुक्त कोणी केलं? भगवान श्रीकृष्णानं. आणि एवढंच नाही, मागे पुढे उभा रे संभाळीत, मागे पुढे उभा रे संभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. हरी आगात जीवन, हरी आगात जीवन, पडिये देव पुरवी वासना, पडिये देव पुरवी वासना. बढिया देह मावळ पुरवी वासना, बढिया देह मावळ पुरवी वासना. मागे पुढे राय संभाळीत, आली आगात निवारा आहे. एवढंच नाही महाराज, द्रौपदीला कुणी वाचवलं महाराज? भगवान श्रीकृष्णाने. एवढं सगळं सहकार्य केलं. कुणी केलं? देवानं केलं. तरी सुद्धा त्यांच्या भक्तांना वनवास भोगावाच लागला. अभंगाचं 3रं चरण. पांडवांचा सायकारी, पांडवांचा पांडवांचा सहकारी, पांडवांचा सहकारी. राजाहुनी दुरी, राजाहुनी दुरी, आले देवाची आमा, आले देवाची आमा. हुनी दुरी गेले राजा, हुनी दुरी देवाची आमा, आले देवाची विठोबार जय कुमार कुमार विठोबार कुमाई. हर गाणं गाया. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमार, विठोबार कुमाई. विठोबार कुमार, जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. पुंडरी गवळी हरी विठ्ठल देव तुकाराम. भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु महाराज की आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. हरिश्चंद्र तारा राणी, वाई डोंबागरी पाणी. पांडवाचा सहकारी केले राजा हुनी दुरे. तुका म्हणे उगीच राहा, होईल ते सहज पा. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. विठाला विठा एक आईचं. जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसावरती तिघाचे लय उपकार असतात बरं का. एक देवाचे उपकार असतात, दुसरे संतांचे उपकार असतात, आणि तिसरे आई बापाचे उपकार असतात.
आई होणं बरं का, बाई आणि आई कशाला म्हणतात ना, त्याच्या पाठीमागचं एक उदाहरण सांगतो, ऐकून जा गड्या. कुंभेरच्या लढाईमध्ये खंडेराव होळकर गेले बरं का. खंडेराव होळकर कुंभेरच्या लढाईमध्ये. गुरुवरे तात्या इतिहास सांगत असताना गुरुवरे तात्यांच्या मुखामधलं एक वाक्य आहे की या भारतामध्ये भरपूर राण्या झाल्या, परंतु राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वाटेला जेवढं दुःख आलं ना महाराज, तेवढं दुःख कुणाच्या वाटेला आलं नाही बरं का. या जगाच्या पाठीवर कुणाच्या वाटेला आलं नाही. कुंभेरच्या लढाईमध्ये खंडेराव होळकर गेले, स्वतःचा नवरा गेला, स्वतःचा नवरा गेला. खंडेराव होळकर यांना एकूण 12 पत्नी होत्या बरं का. 12 पत्नी, 12 बायका होत्या माझ्या खंडेराव होळकराला. खंडेराव होळकर गेल्याच्या नंतर त्यांच्या 11 पत्न्या सती गेल्या. 11 पत्न्या सती गेल्याच्या नंतर हातावरती महादेवाची पिंड घेतली, पांढरी शुभ्र साडी घातली, कपाळावरचं कुंकू पुसलं आणि माझी राजमाता सती निघाली. माझी राजमाता सती निघाली. मल्हारराव होळकर होते, माझ्या राजमातांचा सासरा होता. मल्हारराव होळकरांनी सांगितलं, अहिल्या तुला सती नाही जायचं, तुला राज्यकारभार करायचा आहे. एवढा मोठा प्रपंच उभा केलाय, कुणासाठी उभा केला? एवढा मोठा प्रपंच तुला सांभाळ करायचा आहे. जबाबदारी खांद्यावर टाकली. परंतु श्रीकांत महाराज जगाच्या पाठीवरची एकमेव अशी राणी झाली. 28 वर्ष राज्य केलं रे तिनं भारतावरती. 28 वर्ष राज्य केलं, परंतु सिंहासनावर म्हणून 1 मिनिट सुद्धा बसली नाही. अरे एवढं मोठं वैभव होतं, एवढं मोठं राज्य होतं, कुणाच्या हातामध्ये आलं? माझ्या एकट्या आई साहेबांच्या हातामध्ये आलं, परंतु त्या सिंहासनाकडे डोकून सुद्धा बघितलं नाही महाराज. स्वतःचा नवरा स्वतःच्या डोळ्यानं जाताना बघितला, स्वतःचा सासरा मल्हारराव होळकरांना सुद्धा स्वतःच्या जाताना बघितलं, स्वतःच्या डोळ्याने बघितलं. अरे एकुलती एक मुलगी होती, यशवंत फणसे नावाचा जावई होता, भिल्ल समाजाला जावई होता. त्या यशवंत फणसेला सुद्धा स्वतःच्या डोळ्यानं जाताना बघितलं. अरे एकट्या बाईनं घरातली 24 माणसं डोळ्यासमोर जाताना बघितली, 24 माणसं. अरे कसं जगायचं एकट्या बाईनं? अरे काय म्हणून जगायचं? कुणाकडे म्हणून जगायचं? कुणाकडे म्हणून बघायचं? आजचे राजकर्ते, आजचे राजकीय लोक, आजचे राजकीय लोक महाराज, त्या लोकांनी काहीतरी माझ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा कुठेतरी महाराज थोडा तरी आदर्श घ्यावा. अरे चोरांचा धुमाकूळ सुटला, काय करावं काय कळत नव्हतं, कुठं जावं काय कळत नव्हतं. राजमातांच्या कानावरती चोरांची बातमी केली आणि बातमी केल्याच्या नंतर अरे काय करावं? राजमातांनी सांगितलं, जो कोणी या नराधमांचा बंदोबस्त करेन ना, त्याला माझी एकुलती एक असणारी मुक्ताई नावाची मुलगी ना, त्या मुक्ताई नावाच्या मुलीचा मी त्याच्या बरोबर लग्न लावून देईन. यशवंत फणसे नावाचा भिल्ल जातीचा, भिल्ल समाजाचा एक युवक होता, त्यानं विडा उचलला, सगळ्या चोरांचा बंदोबस्त केला आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या समोर आणून उभा केला महाराज. अरे काय शिक्षा द्यावी त्यांनी? आजची काय करतात महाराज? आजचं प्रशासन काय करतं? चोरांना पोलीस स्टेशनला नेतं आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यांच्याकडून काढून घेतात, काढून घेतले त्यांना मोकळं करून देतं महाराज, सोडून देतं महाराज त्यांना. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आईसाहेबांनी त्या चोरांना प्रश्न विचारला, तुम्ही चोऱ्या करता कशासाठी? करता कशासाठी? त्यावेळी त्या चोरांनी सांगितलं, आम्हाला खायला वेळ नाही, आम्हाला खायला अन्न नाही, आम्हाला जमीन नाही, आम्हाला शेती नाही, आम्ही करायचं काय? अरे चोरांना जमीन देणारे जगाच्या पाठीवरची एकच राणी आहे, ती म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्या बरं का. चोरांना जमिनी दिल्या महाराज, चोरांना. आणि ज्या ठिकाणी चोर चोरी करायचे ना, ज्या वाटसुरांना अडवायचे ना, त्यांची सिक्युरिटी गार्ड म्हणून त्या चोरांना उभा केलं आणि त्यांना पगारी दिल्या महाराज. ह्या राजकीय लोकांनी आज आदर्श घ्यावा, आज आदर्श घ्यावा ह्या लोकांनी. भिल्ल समाजाचा युवक होता यशवंत फणसे, त्याच्या बरोबर एकुलत्या एका मुलीचं लग्न लावून दिलं माझ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी.
घरातली 24 माणसं स्वतःच्या डोळ्याने बघितले रे जाताना, स्वतःच्या डोळ्याने बघितली. पण कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत असंख्य मंदिरांचा जीर्णोद्धार करणारे एकमेव राणी महाराज. बसलेल्या लोकांना मला फक्त एकच प्रश्न, एकच विचारायचंय. एक राम मंदिर घेण्यासाठी आम्हाला 500 वर्ष लागली. जर माझ्या आईसाहेबांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला नसता तर भारतामध्ये आम्हाला दुसरी मंदिर घेण्यासाठी किती वर्ष लागली असती हो? साधा विषय महाराज, साधा सोपा प्रश्न आहे. परंतु महाराज पुराणातली अहिल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचली. परंतु ज्यानं संपूर्ण या भारत देशाचा राज्यकारभार सांभाळला ते आई साहेब, ते अहिल्या देवी आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत महाराज. ही सगळ्यात मोठी शोकांती आहे, सगळ्यात मोठी शोकांती. काय आता 31 तारखेला जयंती आली महाराज, आपण काय करतो महाराज? डीजे लावतो, नाचाय माणसं लावतो, डीजे लावतो. आम्हाला त्याच्या पुढे महाराज आपण दारू पिऊन नसतो महाराज. अरे त्यांचा आदर्श, हे त्यांचा आदर्श महाराज. अरे काहीतरी नवीन प्रकल्प राबवा. एकट्या बाईनं 28 वर्ष राज्य केलं बरं का, एकट्या बाईनं महाराज. जीवनामध्ये आल्याच्या नंतर कसं जगावं ना, हे आम्ही आमच्या राजमातांकडून शिकावं बरं का. घरातली 24 माणसं गेली तरी महाराज, घरातली 24 माणसं गेली तरी महाराज राज्यकारभार सांभाळण्याचं काम एकट्या बाईने केलं महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जन्माला आल्याच्या नंतर असा पुरुषार्थ गाजवावा, असा पुरुषार्थ गाजवा महाराज. जन्माला आल्याच्या नंतर असं कार्य करावं, तुम्ही गेल्याच्या नंतर सुद्धा त्याची आठवण व्हावी. अभंगाचं शेवटचं चरण. तो होईल ते सहज पहा. तुका म्हणे उगीच राहा. अरे तुकोबारांनी सांगितलं आपल्या आयुष्यामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या, एवढ्या मोठ्या मोठ्या महापुरुषांच्या जीवनामध्ये संकट आलं ना. अरे प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येतात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येतात. परंतु बरं का, एक वाक्य सांगतो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येतात, परंतु जे आपल्यासाठी रात्रंदिवस झटतात ना, त्या आईबापाच्या जीवनामध्ये फार संकट येतात रे, फार संकट येतात बरं का, फार संकट येतात महाराज. काय महाराज पूर्वीचा काळ म्हणजे काय महाराज, कसं वाढवावं, कशी लेकरांना जगवावं, हे पूर्वीच्या लोकांकडून शिकावं महाराज. दिवसभर काम करावं, रानामध्ये शेतामध्ये दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन काम करावं, आणि दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन रानामध्ये जाऊन काम करून त्याच्यातून जेवढा पैसा येईल ना, तेवढा पैसा आपल्या पोरांच्या आयुष्याला खर्च करावा महाराज. घरची फार बिकट परिस्थिती महाराज. लहान लहान पोरांनी जर विचारलं ना, दादा
ओ दादा, ओ बाबा, ए आई, शेजारच्या पोराला 5 रुपये दिल्यात खाण्यासाठी, मला 5 रुपये देते का ग खाण्यासाठी? तर महाराज पोराचं जाऊन द्यावं, पण त्या आईच्या डोळ्यात ना अगोदर पाणी यायचं. आईच्या डोळ्यात का आईच्या डोळ्यात पाणी यायचं? कारण की मुलाला देण्यासाठी 5 रुपये सुद्धा नाहीत. दुसऱ्याच्या रानामध्ये जाऊन काबाड कष्ट करावं आणि त्याच्यातून महाराज घरचा प्रपंच कसा तरी भागवावा. एखाद्या मुलाने जर बापाला मागितलं ना, दादा, ओ दादा, आज माझी शाळेची फी व पैसे देता का व? तर त्या बाबानं महाराज कोपरीमध्ये हात घालावा. 10 ठिकाणी कोपरी फाटलेली असते बरं का, 10 ठिकाणी. तसंच त्याला ठिगळं लावून शिवावं आणि तसंच ती घालवावी. एखाद दिवशी जर आईने सांगितलं ना, एखाद दिवशी जर त्याच्या धर्मपत्नीने सांगितलं ना, अहो तुमच्या अंगावरची कोपरे ना फाटले, दुसरी घेता का? तर त्या बापानं सांगावं, दादाला पैसे द्यायचे फी भरण्यासाठी बरं का, दादाला पैसे द्यायचे. पण आम्ही काय करतो? पोलीस स्टेशन मध्ये जर आपली एखादी पोरगी निघून गेली, ती पोलीस स्टेशन मध्ये जर उभा केली ना, तर ती धडधड सांगते. आईचा आणि बापाचा माझा काही संबंध नाही, धडधड सांगते रे. आईला आणि बापाला सांगते, ज्यांना आयुष्यभर कष्ट करून, आयुष्यभर काबाड कष्ट करून, अरे ज्यांना आयुष्यभर मान खाली करून कष्ट केलं, परंतु तुमची मान ताट केली, त्या आई बापाची मान तुम्ही खाली करता महाराज. त्या आई बापाची मान कुठेतरी बारकाईनं चिंतन केलं पाहिजे, कुठेतरी आत्मीयता वाटली पाहिजे. ज्या आईने आणि ज्या बापानं रात्रंदिवस आम्हाला वाढवलं, मोठं केलं, लहानाचं मोठं केलं, अरे काय होतं, हातावरचा फोडाप्रमाणे आपल्याला सांभाळावं. आणि लहानपणी जर आपल्याला जिवंत मारलं असतं तर काय केलं असतं महाराज? परंतु मोठं झाल्याच्या नंतर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये परक्या पोरासंग निघून जातो, आणि परक्या पोरासंग निघून गेल्याच्या नंतर आम्ही सांगतो, माझ्या आईचा माझ्या बापाचा काही संबंध नाही महाराज. अरे काय त्या आईचा अंतकरणाला वाटत असेल, कधीतरी विचार करावा. काय त्या बापाच्या अंतकरणाला वाटत असेल, कधीतरी विचार करावा. जिनं 2-2 वर्ष 3-3 वर्ष अंगावर एक साडी घालून कष्ट केलं, त्या आईचा कधीतरी विचार करावा बरं का. त्या आईचा कुठंतरी विचार करावा महाराज. त्या आईचा विचार केला बरं का. या परिवारानं खरंच त्या आईचा विचार केला म्हणून एवढा भव्य आणि दिव्य कार्यक्रम आयोजित केला बरं का. कुठंतरी महाराज त्यांचा विचार करावा. अरे असल्याच्या नंतर, आई वडील असल्याच्या नंतर त्यांचा विचार करावा, परंतु गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांचा विचार करावा माणसानं. तुमच्याकडे पैसा किती ह्याच्यावरून तुमची श्रीमंती ओळखली जात नाही. तुमच्याकडे गाडी किती मोठी, तुमच्याकडे बंगला किती मोठा ह्याच्यावरून तुमची श्रीमंती ओळखली जात नाही. परंतु महाराज कपाळाला फेटा बांधलेला आणि धोतर घातलेली आणि 9वारी साडी घातलेली आई पोर्च मध्ये बसल्याच्या नंतर त्या आईच्या आणि बापाच्या तोंडावरती किती सुख आहे ना, ह्याच्यावरून तुमची श्रीमंती मोपली जाते महाराज. ह्याच्यावरून तुमची श्रीमंती मोपली जाते, त्याच्यावरून नाही महाराज तुमची श्रीमंती मोपली जात. तुम्ही तुमच्या आईला आणि बापाला किती सुखामध्ये सांभाळताना, ह्याच्यावरून तुमची श्रीमंती मोपली जाते. ती किती सुखामध्ये आहेत ना, त्याच्यावरून लक्षात येतं ह्यांची किती श्रीमंती. त्यासाठी जन्माला आल्याच्या नंतर 2 पैसे कमी कमावा गाड्या, परंतु जन्म दिलेल्या आई बापाला नीट सांभाळा बरं का. जन्म दिलेल्या आई बापाला नीट सांभाळा. झालं महाराज, कीर्तन झालं महाराज, संपलं महाराज. माझ्यासारखे अनेक लोक येतील, माझ्यासारखी सगळे लोक येतील महाराज, गाणारे येतील, वाजवणारे येतील, कीर्तन करायचे, सांगायचं काम आहे महाराज. परंतु किती घ्यायचं आणि किती ठेवायचं हे तुमच्या हातात आहे महाराज. म्हणून सांगतात तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे उगीच रा होईल ते सहज पा, आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चाले ना. जाता जाता सांगतो, 2 मिनिटांमध्ये सांगतो. कीर्तन संपले ऐका, कीर्तन संपले ऐका, 2 मिनिटं. जन्माला आल्याच्या नंतर माणसानं कसं जगावं, माणूस म्हणून जगत असताना कधी हे माणुसकी विसरू नका. आपले म्हणून कधी हे दुजापणा करू नका. मनामध्ये धरून राग द्वेष कोणाचा करू नका. कमवत राहा कितीही दान धर्म करणं कधी विसरू नका. असाल तुम्ही किती जाती आणि धर्माचे, मानव जात एक विसरू नका. गरीब असो की श्रीमंत असो,
गरीब असो की श्रीमंत असो तो माणूस असतो हे कधी विसरू नका. आकाशामध्ये पतंग बनवून उडत असताना दोर देवाचे हाती आहे कधी विसरू नका. आणि व्यर्थ करून बडबड वेळ वाया घालवू नका. अरे जे होतं ना ते त्याच्याच कृपेने होत असतं. उगीच मनामध्ये अहंकार करू नका. मी केलं, हे माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे गाव चालतं, माझ्यामुळे तालुका चालतो, माझ्यामुळे सप्ताह चालतो. अजिबात ना महाराज, जे होतं ना त्याच्याच कृपेने होत असतं. उगीच मनामध्ये अहंकार धरू नका. रस्ते आहेत सर्व सरळ सारखे, उगीच डोळे झाकून चालू नका. आई बाप हे दैवत, त्या देवापेक्षा कमी लिखू नका. इंद्रायणा घाला बेड्या, उगीच मन मोकळे सोडू नका. अरे खूप झालं व्यर्थ जगणं. नामस्मरणाशिवाय जगू नका. एक क्षण फुकट भक्तीश्वर व्यर्थ घालू नका. आणि जाता जाता लोकांना फक्त एकच वाक्य सांगतो, धर्माची आणि कष्टाची, परमार्थाची आणि कष्टाची वाढधारा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही महाराज. मनाचा तुका मुगी रे तुका मुगी Hey,